मंडळी, अंधश्रद्धा ही फक्त खेड्यापाड्यांमध्येच आहे असं नाहीये, तर महाराष्ट्राचे मंत्री सुद्धा याला अपवाद नाहीयेत। मागील 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय घडले हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये। मात्र आता तुम्ही म्हणाल की अंधश्रद्धा आणि मंत्री यांचा काय बरं संबंध? तर ऐका, महायुती सरकार पुन्हा एक वेळेस सत्तेत आले। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपही आता पूर्ण झाले। त्यामुळे सगळ्या मंत्र्यांना आता त्यांचं दालन निश्चित केलं जाते। पण मंत्रालयातील एक रूम घेण्यास कोणताही मंत्री तयार होत नसल्याचं पाहायला मिळते आणि ती खोली म्हणजे रूम नंबर 602। मंत्रालयातील या खोलीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत। तर काय आहे 602 क्रमांकाच्या खोलीमागची इंटरेस्टिंग स्टोरी, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सुरुवातीला आपण या खोलीचा इतिहास नक्की काय आहे हे जाणून घेऊयात। 1999 मध्ये राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना छगन भुजबळ यांना 602 क्रमांकाचं हेच दालन देण्यात आलं होतं। 2003 पर्यंत सर्व काही सुरळीत होतं। मात्र त्याच वर्षी तेलगी घोटाळ्यात छगन भुजबळांचं नाव समोर आलं आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर पुढे अजित पवारांना देखील हेच दालन देण्यात आलं होतं। मात्र त्यांचंही नाव सिंचन घोटाळ्यात समोर आलं आणि त्यांनाही आपलं मंत्रिपद सोडावं लागलं। 2014 मध्ये भाजप शिवसेना सरकारमध्ये एकनाथ खडसेंना हेच 602 क्रमांकाचं दालन देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचं नाव जमीन घोटाळ्यात समोर आल्याने त्यांना देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। पुढे मंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही 602 क्रमांकाचं दालन देण्यात आलं होतं। मात्र या दालनात काम करतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेते अनिल बोंडे यांना सुद्धा हेच 602 क्रमांकाचं दालन देण्यात आलं होतं। मात्र त्यांनी या दालनात प्रवेश केला नाही, पण तरीही त्यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर गेल्या 5 वर्षांपासून या दालनात कोणत्याही मंत्र्याने अद्यापही प्रवेश केलेला नाहीये। आता पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाले, त्यामुळे महायुती सरकारमध्ये 602 क्रमांकाचं हेच दालन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आले। पण आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्वीकारणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागले। मंडळी, हा झाला मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या दालनाचा इतिहास। पण राज्य आणि देशाच्या राजकारणात या पद्धतीच्या अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत। पण त्यापैकी काही अंधश्रद्धा आता मोडीत निघाल्याचंही पाहायला मिळते। जसं की महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री त्याचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही अशी अंधश्रद्धा होती। पण 2014 साली मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत ही अंधश्रद्धा मोडीत काढली। ज्या राजकीय नेत्यांच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मध्ये आर नाही, तो नेता कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही असंही मानलं जात होतं। पण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हे मिथक मोडीत काढलं। त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा कोणताही मुख्यमंत्री नोएडामध्ये गेल्यावर तो पुन्हा सत्तेत येत नाही अशी एक अंधश्रद्धा होती। मात्र योगी आदित्यनाथ यांनी ही सुद्धा अंधश्रद्धा मोडीत काढली आहे। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।